नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता आपण जाऊया मिथुन राशीकडे. अतिशय आनंदी रास आहे ना मिथुन रास. बुधाची रास आहे. बुध हा युवराज आहे, लहान मुलासारखी रास आहे. आपल्या घरातल्या मिथुन राशीत लगेच सगळ्या जमले असतील मिथुन राशीचे लोक, कारण मिथुन राशी प्रचंड एन्थुझियास्टिक रास आहे. तिच्या इतका उत्साह कुठल्याच राशीमध्ये नाही आणि त्यांना जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह असतो. युवराज आहे बुध हा निसर्ग कुंडलीप्रमाणे. सूर्यमालेमध्ये सूर्य राजा आहे, चंद्र सम्राज्ञी आणि बुध युवराज आहे. त्यामुळे तो मन मानेल तसा राहतो, स्वतःच्या मनाच्या आनंदासाठी तो जगतो. त्यात ही वायुतत्वाची रास आहे कामत्रिकोणातली. त्यामुळे खूप खूप मौज मजा करणारी, विनोद आवडणारी, विनोद बुद्धी असणारी, खूप बोलणारी, बोलून लोकांना आपलंसं करणारी, अनेक गोष्टींमधलं बऱ्यापैकी नॉलेज असणारी. त्यांच्या बुद्धीचं रडार इतकं शार्प असतं ना की त्यांना कुठलीही गोष्ट पटकन समजते. ग्रास्पिंग उत्तम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं मला हे कळलं आणि मग ते पटकन कामात हात घालतात. फार वेळ काम करायला त्यांना आवडत नाही एकाच गोष्टीमध्ये. लहान मुलं आहे, लहान मुलासारखं त्यांना सारखा बदल हवा असतो सगळ्यामध्ये. आपण आता प्रत्येक ग्रह या राशीसाठी 18 जानेवारी ते 18 एप्रिल काय करणार आहे हे बघूया. प्रत्येक ग्रह मजा आणतोय या प्रत्येक राशीमध्ये. कधी हा चांगला आहे, कधी तो चांगला आहे, कधी दोघं मिळून चांगले आहेत, कधी बघतोय तो चांगलं करतोय, कधी हे कुणाकडे तरी बघतायत त्याला त्रास देत आहेत. मिळून सगळे मिळून खूप छान मजा करतात ग्रह. अशा दृष्टिकोनातून आपल्या राशीचं भविष्य पाहिलं की जास्त मजा येते. दुःख देणारी कुठलीच गोष्ट नाही आहे, कारण प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती स्थितीला पटकन संपणार आहेत दिवस. 3 महिने काय, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4ही महिन्यांमध्ये चौथा आठवडा प्रत्येक महिन्याचा तुमच्यासाठी उत्तम जाणार आहे. चंद्राचं तुम्हाला उत्तम बळ मिळणार आहे आणि गुरु त्या चंद्राच्या बरोबरच आहे, कारण गुरु मिथुनेमध्ये आहे एप्रिल महिन्यापर्यंत. मिथुनेत असणारा गुरु चंद्राशी जिथे जिथे बरोबरी करतोय तिथे तो पैसा आणतो. याला गजकेसरी योग म्हणतात. पण पहिला गुरु माणसाला कधी कधी खूप चांगलं फळ दिल्यामुळे थोडासा गर्विष्ठ बनवतो. हा चांगला नसतो पहिला असलेला म्हणून. पण गुरुचं चांगलं फळ तो जिथे जिथे बघतो तिथे पण मिळणार आहे. हा पंचमाकडे बघणार आहे, सप्तमाकडे बघणार आहे, भाग्याकडे बघणार आहे, लग्न ठरवण्याचे योग आणणार आहे, मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स करणार आहे, परदेशी प्रवासाला नेणार आहे. का परदेशी? कारण भाग्याकडे बघतो त्यामुळे लांबचे प्रवास. आणि भाग्यातनं त्याच्या चाललेला या मिथुन लग्नाच्या लोकांच्या कुंडलीत मिथुन राशीला भाग्यातनं चाललाय राहू. जेव्हा गुरु आणि राहू हे दोघंही ग्रह भाग्याशी संबंधित येतात एकाच वेळेला, त्यावेळेला ते लांबचे प्रवास घडवतात. कदाचित शिक्षणासाठी बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल शिकायला तर प्रवेश मिळू शकतो, कारण गुरुची भाग्यावर दृष्टी शिक्षणासाठी चांगली आणि राहू भाग्यामधून जाणारा लांब नेणार आहे शिकायला, म्हणून राहू परदेशाचा कारक आहे म्हणून. परत या कुंडलीमध्ये आपण राहू बघितला भाग्यामधला तेव्हा केतू आहे तृतीयामध्ये. हा तिसरा केतू आहे. तिसरा केतू चांगला पराक्रम स्थान आहे. पण केतू काय आहे, लेट गो. केतूला नातीभीती काही कळत नाही, केतूला ऐहिक आयुष्यामध्ये गतीच नाही. पण हा केतू सिंहेमध्ये आहे. सिंह रास केतूसाठी उत्तम रास आहे. या केतूवरती जेव्हा जेव्हा संपूर्ण 3 महिन्यांमध्ये भ्रमणाने जेव्हा जेव्हा शुभग्रह त्याच्या समोर येतील, त्याच्याकडे बघतील, तेव्हा तेव्हा या केतूच्या पराक्रमाला चांगली झळाळी मिळेल. खूप उत्तम पराक्रम म्हणजे उत्तम कामं हाताने करणारा हा केतू आहे. अर्थात केतू हा लेटगो असल्यामुळे माझ्या सगळ्या कामातून मला किती प्राप्ती होते हा दृष्टिकोन या केतूकडे नाही. पण तिसरा केतू आहे आणि राहू त्या तृतीयाकडे बघतोय. राहू केतूकडे बघत नाही बरं का, राहू तृतीयाकडे बघतोय. त्यावेळेला तो ॲम्प्लिफाय करतो. राहू हा ॲम्प्लिफायर आहे. त्यामुळे हाताने करायच्या कामांमध्ये तो मोठे मोठे रिझल्ट्स दाखवणार आहे. ते खरे आहेत का हे थोड्या दिवसांनी कळतं, पण बघताना तरी अरे वा किती छान काम झालं या माणसाकडून असं लोकांना वाटू शकतं. यानंतरचं आपल्याला आपण जेव्हा शुक्राकडे बघतो या 4 महिन्यामध्ये शुक्र हा मिथुन राशीचा मित्र आहे, बुधाचा, मिथुन राशीच्या बुधाचा मित्र आहे. हा शुक्र 8वा येतोय जानेवारी महिन्यामध्ये, त्याच्यामुळे विंडफॉल गेन देणार आहे.
आणि भाग्यामधून जाणारा राहू लांब नेणार आहे. दशमातून शनी जातोय तो 10वा आहे. हा 10वा शनी नक्की माझ्या भोवतालची माणसं कशी आहेत हे त्याला बरोबर प्रत्येकाला तो दाखवणार आहे. 10वा मंगळ, 10वा बुध, मार्चमध्ये 10वा रवी, 10वा शुक्र, बहार आहे. 10वा रवी आणि 10वा शुक्र हे कर्मस्थानामध्ये चांगलं काम करून घेणं, सरकारी कामं होणं, पैशाची कामं होणं, वाहनाच्या उद्योगामध्ये माणूस असेल तर त्याला चांगलं काम त्याच्या हातून होईल. मंगळ तिथे एप्रिलमध्ये चांगला येतो, त्यावेळेला रवी शुक्र पुढे गेले असतील तरी शनी आणि मंगळ दोघंही तिथे असणार आहेत. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या लोकांना ही संधी चांगली आहे. बुध जेव्हा 10वा येतो एप्रिलमध्ये हा लग्नेश आहे, राष्ट्राधिपती आहे, हा चतुर्थेश आहे. त्याच्यामुळे हा घरातल्या गोष्टींमध्ये खूप सुखाच्या गोष्टी घडवेल. आणि एकूणच ह्या मिथुन रास किंवा मिथुन लग्नाच्या लोकांना हे रवी, बुध, शनी, मंगळ, शुक्र हे सगळे 10वे चांगलं काम करणार आहेत. आणि 11वा जेव्हा रवी येतोय त्यावेळेला हा मेषेतला रवी हा मित्रमंडळींच्या मध्ये किंवा खूप मोठ्या संस्थांमध्ये जिथे कामं होणार आहेत ती कामं करून देणार आहे. आपण आत्तापर्यंत जे बघितलं ते ओव्हरऑल सगळ्यांसाठी बघितलं. आपण आता फक्त स्त्रियांसाठी बघितलं तर स्त्रियांसाठी लग्नी असलेला गुरु हा जबाबदाऱ्या वाढवतो आणि तृतीयातून जाणारा केतू हा त्यांच्या शेजारपाजारच्या लोकांबद्दल थोडेसे गैरसमज निर्माण करू शकतोय. पण त्यांचेच ते दूर करतील, कारण राहू तिथे बघणारा गैरसमज निर्माण करतो पण केतू त्यातून बाहेर काढेल. मग या स्त्रियांसाठी 8वा येणारा जो शुक्र आहे हा त्यांना नवऱ्याकडून किंवा जोडीदाराकडून प्राप्ती आहे. चांगले पैसे मिळेल जानेवारी महिन्यामध्ये. आणि जेव्हा 10वा येणारा जो बुध, मंगळ आहेत, लग्नेश किंवा चतुर्थेश 10वा येतोय तेव्हा घरातल्या काही सुखसोयी तुम्ही स्त्रियांना मिळणार आहेत. काही चांगले यंत्र त्यांना घ्यायची असतील सुखाची तेव्हा, किंवा घरामध्ये आता एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळा आहे तर घरात AC घ्यायचा असेल तर घेऊन टाका पटकन, तुमच्याकडे पैसे असणार आहेत त्यावेळेला. मंगळ 10वा येणार आहे, हा तुमचं सगळी कामं घरातली तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून देणार आहे. आणि रवी हा 10वा येणारा असल्यामुळे मुळात तो रवी तुमच्या कुंडलीचा तृतीयेश आहे. तृतीयेश 10वा आला की लिडरशिपनी कामं होतात. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा चांगलं पद मिळेल. अर्थात प्रमोशन इथे दिसत नाही, असंच तुम्हाला चांगलं पदी काम करायला मिळेल. हे स्त्रियांसाठी झालं. बिझनेसमन जे आहेत त्यांना 10वा येणारा रवी, 10वा येणारा शुक्र, 10वा येणारा मंगळ, बुध हे जेव्हा मार्च आणि एप्रिलमध्ये हे बिझनेससाठी चांगले आहेत. पण शनी दशमामधून जातोय हे विसरायचं नाही. 10वा शनी तुम्हाला तुमच्या आसपास जे सहकारी आहेत हे खरे कसे आहेत हे तुम्हाला दाखवून देतो. त्यामुळे तो तुम्हाला शहाणं करणार आहे. गुरु जो आहे लग्नी, या गुरुची दृष्टी शनीवर नाही आहे, पण शनीची दृष्टी तुमच्या दशमातून सप्तमावर आहे आणि गुरुची पण सप्तमावर आहे, म्हणजे धनुराशीवर आहे. त्यामुळे या दृष्टीमुळे बिझनेसमन जे आहेत त्यांचे निर्णय परफेक्ट येतील. बिझनेसचे निर्णय चुकणार नाहीत. आरोग्यासाठी बघितलं तर ज्या राशीतून गुरु जातो त्या राशीतल्या लोकांचं वजन वाढतं असं म्हणतात. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी ओबेसिटीपासून जपून राहावं. खाण्याची आवड असते, एन्जॉय करण्याची आवड असते, त्यामुळे खाण्यामध्ये जरा थोडंसं आपल्या आरोग्याला हवं आहे तेवढं त्या प्रकारे खाल्लं तर ओबेसिटी होणार नाही. आरोग्यामध्ये बाकी सगळ्या लोकांसाठी आपण बघायला गेलं तर आरोग्याचा कारक आहे रवी. हा रवी तुम्हाला जेव्हा जेव्हा चांगला आहे तेव्हा म्हणजे कधी तर मार्चमध्ये, त्यानंतर मेमध्ये, मग तुम्हाला 10वा येणारा, 11वा येणारा आणि 6वा येणारा रवी जो आहे हा रवी तुम्हाला चांगलं आरोग्य देतो. एकूण मिथुन राशीच्या लोकांना गुरु पहिला आहे, पण बाकीचे ग्रह 10वे येणारे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये बऱ्याच ग्रहांची साथ मिळते. पण शनी हा तुम्हाला कर्मस्थानामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी दिलेले इशारे विसरू नका. कसं वागायचं हे तो शिकवणार आहे.
एकूण आपण आयुष्यात काय करायचं आहे हे सांगणारा हा शनी आहे आणि हा संपूर्ण वर्षभर 10वा आहे. त्याच्यामुळे तुमचं अतिशय शिस्तीमध्ये आयुष्य जाणार आहे सगळ्यांचंच या शनीमध्ये. बरोबर आहे ना? शनी आवडीचाच आहे तुमच्या, कारण तो बुधाचा मित्र आहे राशी स्वामीचा. कसं वाटलं तुम्हाला मिथुन राशीचं भविष्य 4 महिन्यांचं, म्हणजे 18 एप्रिलपर्यंतचं? याच्या पुढच्या राशीकडे आपण जाऊया. तोपर्यंत बाय बाय.